शेतकरी अभिमन्यू मुगळे यांना पंकज शेळके यांच्याकडून आर्थिक मदत। राठोडे येथील 16 एकरमधील सोयाबीन बनमीन अज्ञातांनी जाळली। निलंगा तालुक्यातील राठोडे येथील शेतकरी विजय मुगळे यांच्या काढणीवरून ठेवलेले 16 एकर क्षेत्रावरील सोयाबीन बनमीला अज्ञातांनी आग लावल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली। शेतकरी अडचणीत असल्याचे पाहून राठोडा गावचे माजी सरपंच तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य पंकज शेळके यांनी अभिमन्यू मुगळे यांना 21,000ची मदत केली। इतरांनीही या अडचणीच्या वेळी या शेतकऱ्याला शक्य तेवढी मदत करावी असं आवाहन केलं। निलंगा तालुक्यातील राठोडा येथील शेतकरी विजय मुगळे यांनी आपल्या 16 एकर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली होती। अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेले पीक मजुरांना जादा पैसे देऊन त्यांनी काढणी करून बनीम घालून ठेवली आहे। सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी त्यांच्या बनीमीला आग लावून दिली। विजय मुगळे मंगळवारी सकाळी शेतात गेले असता त्यांना सोयाबीन बनीमीच्या ठिकाणी फक्त राख दिसून आली। काबड कष्ट करून पिकवलेल्या पिकाची राख झालेली पाहून त्यांना अश्रू अनावर झाले। याबाबत त्यांनी निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। सदरील घटनेची गंभीर दखल घेऊन अज्ञाताला तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली। नमस्कार, आपण आज अभिमन्यू मुगळे यांच्या घरी भेट देण्यासाठी आलेलो। त्यांच्या जवळपास 17 एकरचं सोयाबीन काही समजकंटकांनी रात्री पेटवून 2 बनमी जळाल्यात आणि जवळपास 6 ते 7 लाखाचं नुकसान या गरीब शेतकऱ्याचं झालेलं आहे। आता ते नुकसान भरून तर काही निघणार नाही, 10-12 जनावरे तेवढं आर्थिक नुकसान हे शासन पातळीवर काय देईल काय आपल्याला माहिती नाही, काय मिळेल न मिळेल। तर माझी आपल्याला कळकळीची एक विनंती आहे, आमच्याकडनं तर जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही मदत करायचा प्रयत्न केला आहे। आपल्याला पण या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती आहे की आम्ही आपल्याला अभिमन्यू मुगळे यांचा स्कॅनर, फोनपेचा नंबर आपल्याला टाकू। आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं त्या स्कॅनरवर स्कॅन करून त्यांना आर्थिक मदत करावं। अभिमन्यूंना पण विनंती आहे की तिने आपण थोडंसं आवाहन करावं। सर्वांना माझे नमस्कार। सर्वांनी आमच्या झालेल्या हानीला सर्वांनी जी घडेल ती काय मदत करावी हे दादाच्या सांगण्याप्रमाणे। तर एवढी नम्र विनंती की जी घडेल ती आव्हान मला मदत करावी।